ओके, तर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा कॅपकट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि काय करायचं माहिती आहे काय, कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतंय, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि सर्व मटेरियल सुद्धा घ्या, एकदम फ्री विषय हार्ड आहे. आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा. चला व्हिडिओला सुरू करूया. तर मी कॅपकट ओपन करून त्याच्यामध्ये आपला हा फोटो ॲड करून घेतला, तुम्ही कोणताही ॲड करू शकता. त्याच्यानंतर याची लेंथ थोडी अशा पद्धतीने वाढवायची, स्टार्टिंगला यायचं. आणि मग काय सिम्पली तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि मग तुम्हाला व्हिडिओजमधून हा जो आपला बीट मार्क व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा, सिम्पल. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो आपला हा बघू शकता अशा पद्धतीने जेवढा आपला हा खालचा व्हिडिओ आहे तिथपर्यंत ह्या फोटोला शीटची लेंथ अशा पद्धतीने वाढवून घ्यायची. दॅट्स सिम्पल. ओके, आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, तर जिथं जिथं बीट चेंज होत आहे सिम्पल त्या पॉईंटला यायचं. बघू शकता अशा पद्धतीने इथं बीट चेंज होत आहे. सिम्पली तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. हे वर तुम्हाला इथं बीट दिसतं, बीट मार्क. तर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने जिथं बीट चेंज होत आहे सिम्पली त्या पॉईंटला येऊन अशा पद्धतीने या फोटोला वरच्या जे काय आहे तर स्प्लिट करायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ह्याला स्प्लिट करून घेतो. एकदम सिम्पल आहे, एकदम विषय हार्ड. बघू शकता इथे एक स्प्लिट आहे आणि अशा पद्धतीने पुढे एक 5 नंबरची एक बीट आहे आणि सिम्पली इथे एक तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. एकदम सिम्पल आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि इथे एक 5 आणि इथे एक 6. ओके, हे मी स्प्लिट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही काय करा, या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण विषय एकदम जबरदस्त आहे आणि क्वालिटी आहे सगळा विषय. ओके, ते गोष्ट अशा पद्धतीने सगळं विषय केलेला आहे. आता हे झाल्यानंतर खालचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याचं सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला खाली ऑप्शन येतील एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा आणि ह्या सॉन्गला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. त्याच्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ इथून डिलीट करून टाका. ओके, तर अशा पद्धतीने होऊन जाईल. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत एकदम स्टार्टिंगला यायचं आहे. त्याच्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा एक PNG असेल, तो PNG तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. ओके, हा PNG तुम्ही इथं खालीसुद्धा सेट करू शकता, नाहीतर वरीसुद्धा करू शकता इथे ह्या पॉईंटला. ठीक आहे, पाहता हे बघू शकता अशा पद्धतीने एकदम सिम्पल, जास्त छोटंसुद्धा नाही आणि मोठंसुद्धा नाही. ओके, दॅट्स सेट. इथं तुम्ही ह्याला अशा पद्धतीने सेट करू शकता. याची लेंथ काय करायची आहे, अशा पद्धतीने वाढवायची आहे लास्टपर्यंत. ओके, हे बघू शकता एकदम सिम्पल. ओके, तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एवढं सगळं तुम्ही करून घेतलं. ओके, हां, तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे. सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे आणि याला सिम्पली अशा दोन म्हणजे असं थोडं झूम करायचं. बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर एवढं झूम केल्यानंतर याचा जो व्हॉल्यूम आहे तो पूर्ण कमी करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्प्लाइसचा ऑप्शन दिसतोय, सिम्पली स्प्लाइसवरती क्लिक करा. आणि असा जर प्रॉब्लेम येत असेल, सिम्पल प्रोसेस आहे, तुम्हाला इथून पूर्णपणे बॅक यायचं आहे, एकदा VPN कनेक्ट आहे का नाही ते चेक करायचं आहे आणि पूर्ण आणखी एकदा परत कॅपकटला ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि बघू शकता अशा पद्धतीने हे काय ते ओपन झालेलं आहे. ठीक आहे, आणखीन सुद्धा काय आलेलं इफेक्ट आलेलं नाही. सिम्पली तुम्हाला परत आणखी एकदा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि 2-3 वेळा अशा पद्धतीने कॅपकटला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, नेटवर्क प्रॉब्लेम जातच नाही आहे भैया, कॅपकटला चेंज करावं लागणार आहे, कोई दिक्कत नाही आहे. तर ह्याला मी काय करतो माहिती आहे का, चेंज करतोच विषय हार्ड पद्धतीने. ठीक आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, दुसरं मी काय बघतोच. तोपर्यंत ह्याला काही ह्याला नसलं तरी चालतं हे ऑप्शन. ठीक आहे, सिम्पली तुम्हाला काय करा, एकदम स्टार्टिंगला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा. सॉरी, ॲड ओव्हरलेवरती नाही, पूर्ण बॅक या आणि तुम्हाला ते इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर मी नवीन ॲप टेलिग्रामवरती मी टाकवलं, तुम्ही इथं बघतच चला जावा आणि घ्या. ओके, नवीन ॲप लगेच विषय हार्ड आपण अवेलेबल केलेलं आहे. ओके, दॅट्स ऑल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता ही कॅपकट मी आताही दुसरं घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, मी आता काय करतो, जेवढं मी मागाशी केलं होतं तेवढं सगळं आता करून घेतो आणि मग तुमच्यासमोर येतो. ठीक आहे, हां. ओके, तर आपण मगाशी इथंपर्यंत आलो होतो आणि आपण हा ओव्हरले व्हिडिओ लावला होता. सिम्पली त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला जे काय आहे तिथं स्प्लाइसचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करा आणि इथं लाईटन सिलेक्ट करा आणि मग ओकेवरती क्लिक करून घ्या. अशा पद्धतीने होऊन जाईल. आता एवढं झाल्यानंतर साईडला क्लिक करून बॅक या, एकदम स्टार्टिंगला या आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. सॉरी, ओव्हरले नाही तर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता खूप सारे इथे इफेक्ट दिसूनच जातील. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ओपन अँड क्लोजचा जो इफेक्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे, हा जो सुपर लार्जचा इफेक्ट आहे 1 नंबरला, सिम्पली तो इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे आणि तो इफेक्ट देऊन तुम्हाला काय करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मग एवढं झाल्यानंतर याच्यावरती क्लिक करा आणि मग तुम्हाला इथे ऑब्जेक्टचं ऑप्शन दिसतो, सिम्पली तुम्हाला ऑल व्हिडिओ सेट करून घ्या, ओकेवरती क्लिक करा. ओके, अशा पद्धतीने विषय होऊन जाईल. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काय तुम्हाला इथे 2 फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झिशन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर खूप सारे ट्रान्झिशन तुमच्यासमोर जे काय आहे ते येऊन जातील. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला हा शेकी इनहॅन्सचा जो इफेक्ट दिसतोय, ओके, जे ट्रान्झिशन आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे
आणि आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अप्लाय टू ऑलचं एक बटन आहे, सिम्पली ओके बघू शकता इथं, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं म्हणजे हा जो इफेक्ट आहे तो सगळीकडे अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण इथे होऊन जाईल एकदम असं विशाल पद्धतीने. आता या व्हिडिओला एक्सपोर्ट करायचं सुद्धा एकदम सोपं आहे. तुम्हाला वर एक्सपोर्टचा ऑप्शन दिसतो, त्याच्याकडे अल्ट्रा HD अशा पद्धतीने एवढं दिसतंय. हे अशी क्वालिटी करायची आणि फक्त एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तुमची. टेक केअर. बाय. धन्यवाद.